विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रेझिस्टन्स वेल्डिंग बद्दलची माहिती पाहणार आहोत। तर या रेझिस्टन्स वेल्डिंगच्या लेसनचा अभ्यास करताना आपण उद्दिष्ट कोणते कोणते ठेवून तो अभ्यास पूर्ण करणार आहोत हे याबद्दल आपण इथे लिहिलेले आहे। आपले उद्दिष्ट कोणते या पाठाचे, की पहिले रेझिस्टन्स वेल्डिंगचे तत्व व प्रकार, नंतर आहे तुमचा रेझिस्टन्स वेल्डिंगचे मुख्य भाग, रेझिस्टन्स वेल्डिंगचे उपयोग आणि तुमच्या फायदे कोणते कोणते आहेत, ते एवढे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण याचा अभ्यास करणार आहोत। आता आपण आर्क वेल्डिंगचे तत्व याच्या अगोदर शिकलो। रेझिस्टन्स वेल्डिंग समजून घेण्या अगोदर आपण आर्क वेल्डिंगचं तत्व काय होतं ते एक थोडक्यात समजून घेऊ। की आपण आर्क वेल्डिंग करत असताना एका उच्च विद्युत वाहकातून हवा जाईल एवढ्या अंतरावरून जर दुसऱ्या उच्च विद्युत वाहकात जर तुमचा विद्युत प्रवाह स्थानांतरित होत असेल तर त्या स्थानांतरित होताना त्या विद्युत प्रवाहाला विरोध निर्माण झाला पाहिजे आणि जेवढा विरोध निर्माण होईल तेवढी उष्णता मोठ्या प्रमाणात निर्माण होते, हे आपण आधी पाहिलेलं आहे। म्हणजेच काय, की आपल्याला आर्क वेल्डिंग मध्ये हा जो विद्युत प्रवाह वाहतो या विद्युत प्रवाहाला विरोध कशाच्या माध्यमातून होतो, हवेच्या पोकळीच्या माध्यमातून होतो। जर समजा आपण हवेची पोकळी म्हणजे एअर गॅप जर ठेवली नाही तर आपला जो इलेक्ट्रोड आहे तो जॉबला चिपकतो। याचाच अर्थ काय होते, की त्याला विद्युत ऊर्जेला उष्णता ऊर्जेमध्ये रूपांतरित होण्यासाठी जे माध्यमाची आवश्यकता होती ते माध्यम म्हणजे एअर गॅप त्याला मिळाली नाही, त्यामुळे विद्युत ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये झालं नाही आणि त्याच्यामुळे तो जो इलेक्ट्रोड आहे तो चिपकतो। अशा तर या रेझिस्टन्स वेल्डिंग मध्ये थोड्या बहुत प्रमाणात तसंच तुमचं तत्व आहे, परंतु जसं आर्क वेल्डिंग मध्ये आपण पाहिलं की आर्क तयार होण्यासाठी आपल्याला हवेच्या पोकळीची म्हणजे एअर गॅपची गरज असते, तसं या रेझिस्टन्स वेल्डिंग मध्ये तुम्हाला जो उष्णता निर्माण करायची आहे त्या उष्णता निर्माण करण्यासाठी विद्युत प्रवाहाला तुम्हाला जॉबच्या माध्यमातून विरोध निर्माण केला जातो। हे एक महत्वाचं वैशिष्ट्य याच्यामध्ये आहे। मागे काय पाहिलं आपण, आर्क वेल्डिंग मध्ये एअर गॅप पाहिजे, इथे रेझिस्टन्स वेल्डिंग मध्ये विद्युत प्रवाह म्हणजे ती वेल्डिंग साठी आवश्यक असणारी जी उष्णता आहे ती विद्युत उष्णता निर्माण करण्यासाठी तुमच्या विद्युत प्रवाहाला जॉबच्या माध्यमातून विरोध निर्माण केला जातो आणि उष्णता निर्माण केली जाते। तर यामध्ये तत्व थोडक्यात तुम्हाला मी सांगितलं। तर यामध्ये जेव्हा तुमचा विद्युत प्रवाह वाहतो तेव्हा विद्युत प्रवाहाला या जॉबच्या माध्यमातून विरोध होतो आणि उष्णता निर्माण होते आणि उष्णता निर्माण झाली की तो जो जोडावयाचा जो धातू आहे तो कसा होतो, लवचिक म्हणजे प्लास्टिक स्थितीमध्ये येतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर दाब दिल्यानंतर त्याचं वेल्डिंगची क्रिया पूर्ण होते। अशा प्रकारचं या रेझिस्टन्स वेल्डिंगचं तत्व आहे। आता या रेझिस्टन्स वेल्डिंगचे प्रकार कोणते कोणते आहेत, त्याच्यामध्ये स्पॉट वेल्डिंग आहे, सीम वेल्डिंग आहे, प्रोजेक्शन। तर वेल्डिंगच्या प्रकारामध्ये हे 5 प्रकार याच्यामध्ये समाविष्ट आहे। स्पॉट वेल्डिंग आहे, सीम वेल्डिंग आहे, प्रोजेक्शन वेल्डिंग आहे, फ्लॅश बट आहे, बट किंवा ऑफसेट वेल्डिंग, असे 5 प्रकार याच्यामध्ये आहे। तर आपण याच्या अगोदर ही जी रेझिस्टन्स वेल्डिंग आहे या रेझिस्टन्स वेल्डिंग मध्ये निर्माण होणारी उष्णता ही कशी काढली जाते, तर इथे एक सूत्र दिला, फॉर्म्युला दिला। हा जो फॉर्म्युला आहे H बरोबर I चा वर्ग RT, अशा पद्धतीने तुम्हाला रेझिस्टन्स वेल्डिंग मध्ये असणारी उष्णता आपल्याला काढता येते। याच्यात H म्हणजे काय, तर उष्णता, ही जी उष्णता निर्माण होणारी उष्णता आहे ही किलो कॅलरी किंवा जूल मध्ये मोजली जाते। हा जो I आहे म्हणजे वाहणारा विद्युत प्रवाह एम्पियर मध्ये, R म्हणजे विरोध म्हणजे त्या विद्युत प्रवाहाला जो विरोध होतो म्हणजे रेझिस्टन्स हा ओहम मध्ये आहे आणि किती वेळ तो विद्युत प्रवाह वाहतो तो टाइम म्हणजे सेकंद मध्ये इथे दिलेला आहे। हे प्रकार आपण पाहिले। आता या रेझिस्टन्स वेल्डिंगचे मुख्य भाग कोणकोणते आहेत, याच्यामध्ये या रेझिस्टन्स वेल्डिंगचे मुख्य भाग आपण 7 भागात विभागले आहेत। पहिला आहे फ्रेम म्हणजे ढाचा। ही जी फ्रेम आहे या फ्रेम मध्ये तुम्हाला सर्व भाग जे तुमचे उरलेले सगळे भाग असतात ते याच्यामध्ये समाविष्ट केले असतात आणि ही जी फ्रेम आहे ही जॉबच्या साईज आणि आकारानुसार, समजा जर ती मशीन मुव्हेबल असेल किंवा स्थिर असेल त्यानुसार हा फ्रेम म्हणजे या ढाच्याचा आकार निश्चित केला जातो। दुसरा आहे लिव्हर किंवा फोर्स मेकॅनिझम। याच्यामध्ये काय असतं की याच्यामध्ये एक एअर सिलेंडर असते, हे जे कॉम्प्रेस एअर सिलेंडर हे इथे दाखवलं, हे एअर सिलेंडर असते, रॉकर आर्म असतो आणि हा जो पिवोट आहे हा पिवोट सुद्धा इथे दिलेला असतो। या सर्व याच्या रचनेमध्ये ही जी लिव्हर आहे हा लिव्हर जर आपण दाबला तर हा रॉकर आर्म वरतून हा वरचा जो
इलेक्ट्रोड आहे त्या इलेक्ट्रोडच्या साहाय्याने उच्च दाब जेव्हा तो वितळतो तेव्हा दिला जातो आणि तुमची वेल्डिंगची क्रिया पूर्ण केल्या जाते. तिसरं आहे इलेक्ट्रिक सर्किट. हे जे इलेक्ट्रिक सर्किट आहे म्हणजे विद्युत मंडळ आहे. हे विद्युत मंडळ म्हणजे एक प्रकारचं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असते आणि ते जे ट्रान्सफॉर्मर आहे ते तुम्हाला वेल्डिंगसाठी आवश्यक असणारा जो विद्युत प्रवाह आहे तो वेल्डिंगच्या ठिकाणी पुरवण्याचं काम इथे करत असतो. चौथा जो भाग आहे तो आहे इलेक्ट्रोड. हा इलेक्ट्रोड काय करते की तुम्हाला तुमचा जॉब आहे तो जॉब धरून ठेवणे आणि तुमचं जो वेल्डिंगची क्रिया करण्याचं काम हा इलेक्ट्रोड इथे करत असतो. इथे दोन इलेक्ट्रोड असतात, एक फिक्स इलेक्ट्रोड आणि दुसरा म्हणजे मुव्हेबल इलेक्ट्रोड. अशा प्रकारची रचना इथे केलेली असते. हा जो टायमर आहे हा टायमर म्हणजे इथे टायमर याच्यामध्ये फिक्स केलेला असतो की जेव्हा आपण तो धातू वितळतो तर तो धातू वितळत असताना किंवा विद्युत प्रवाह वाहत असताना तो किती वेळ त्या जॉब मधून व्हायला पाहिजे त्याचं 5 सेकंद किंवा 10 सेकंद जे काही आपल्या आवश्यकतेनुसार असेल त्याचं तेवढं सेकंद आपण या टायमर मध्ये फिक्स करत असतो आणि त्या पद्धतीने विद्युत प्रवाह 5 सेकंद असेल तर 5 सेकंद थांबेल, परत 5 सेकंदानंतर थांबेल, परत 5 सेकंद पुन्हा 5 सेकंद. अशा प्रकारची रचना या टायमर मध्ये करता येऊ शकते. आता ही पाण्याने थंड होणारी व्यवस्था. तर हे जे इलेक्ट्रोड आहे कॉपरचे, कॉपर कसा आहे उच्च विद्युत वाहक आहे तर ते वाहक असल्यामुळे त्याला वेल्डिंगच्या दरम्यान थंड करण्यासाठी ही तुम्हाला वॉटर कूलिंग सिस्टीम इथे दिलेली असते आणि या वॉटर कूलिंग सिस्टीमला पाण्याचा प्रवाह सतत पुरावा म्हणून इथे पाण्याची टाकी म्हणजे रिझर्वायर इथे दिलेलं असते. हा तुमचा रेझिस्टन्स वेल्डिंगचे मुख्य भाग आहेत. रेझिस्टन्स वेल्डिंगचे आपण आता वेगवेगळे प्रकार पाहिले. त्यापैकी पहिला जो प्रकार आहे तो स्पॉट वेल्डिंग. या स्पॉट वेल्डिंगची आकृती म्हणजे आपण इथे दाखवलेली आहे. ही एक स्पॉट वेल्डिंग ही रेझिस्टन्स वेल्डिंग मध्ये एक मुख्य प्रकार आहे आणि जास्त प्रमाणात या स्पॉट वेल्डिंगचा उपयोग केला जातो. तर या स्पॉट वेल्डिंग मध्ये जो जॉब वेल्ड करायचा आहे तो जॉब या दोन्ही इलेक्ट्रोडच्या मध्ये धरला जातो आणि एका इलेक्ट्रोड मधून दुसऱ्या इलेक्ट्रोड मध्ये करंट जो आहे तो पाठवला जातो आणि हा जॉब मध्येच असतो. आणि हा जॉब काय करतो जेव्हा या इलेक्ट्रोडच्या एका इलेक्ट्रोड मधून विद्युत प्रवाह दुसऱ्या इलेक्ट्रोड मध्ये स्थानांतरित होतो तेव्हा हा जी जॉब दाखवलाय हा जॉब काय करतो त्याला विरोध निर्माण करतो आणि त्या विरोधामुळे काय होते की या आवश्यक असलेली जी उष्णता आहे ती उष्णता आपल्याला याच्यामध्ये मिळते आणि नंतर जेव्हा हा जॉब लवचिक होतो तेव्हा दाबल्यानंतर हा आपल्याला पक्का सांगा मिळतो. आता ही जी स्पॉट वेल्डिंग आहे ही मुख्य 3 टप्प्यामध्ये पूर्ण केली जाते. तर त्याच्यामध्ये पहिला टप्पा कोणता आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये आपण जो जॉब असतो तो क्लॅम्प मध्ये बांधून घेतो आणि दुसऱ्या टप्प्यात जॉबच्या माध्यमातून जो विद्युत प्रवाह पाठवून जो हे असतो काय म्हणतात त्याला उच्च विद्युत प्रवाह पाठवतो या जॉबच्या माध्यमातून आणि उच्च विद्युत प्रवाह पाठवल्यामुळे काय होते उष्णता निर्माण होते आणि उष्णता निर्माण झाल्यावर हा जो जॉब आहे हा लवचिक स्थितीत म्हणजे प्लास्टिक स्थितीमध्ये येतो आणि मग त्याच्यानंतर वेल्डिंगवर दाब देऊन तुमची वेल्डिंगची क्रिया पूर्ण केली जाते. तर या स्पॉट वेल्डिंग मध्ये आपल्याला 2 इलेक्ट्रोड असतात खपत न होणार हे 2 इलेक्ट्रोड आणि हे जे दोन्ही इलेक्ट्रोड आहे हे कॉपर म्हणजे तांबे किंवा तांब्याच्या मिश्र धातूपासून बनवलेले असतात. हे आपल्याला वेगवेगळ्या कामाच्या स्वरूपानुसार बाजारात उपलब्ध असतात. हे जे दोन्ही इलेक्ट्रोड आहेत हे तुम्हाला वेगवेगळ्या आकारात व मापात तुम्हाला बाजारात तुमच्या कामाच्या उपयोगानुसार तुम्हाला ते मिळत असतात. मुख्यत्वे करून सेंटर टिप आणि ऑफसेट टिप प्रकारच्या इलेक्ट्रोडचा वापर इथे केला जातो. हे आकृतीत आपण दाखवलेलं आहे की हे जे इलेक्ट्रोड असतात 2 हे कसे आहेत हे लंब गोलाकार आहे दंड गोलाकार आकाराचे आहेत. तर स्पॉट वेल्डिंग मध्ये हे इलेक्ट्रोडची माहिती घेताना एक लक्षात ठेवायचं की या रेझिस्टन्स वेल्डिंग मध्ये 2 इलेक्ट्रोड आपण वापरतो आणि हा जो इलेक्ट्रोड आहे लंब गोलाकार आकाराचा असतो. याच्यामध्ये 2 प्रकारचे एक तुमचा ऑफसेट टिप आणि सेंटर टिप अशा 2 प्रकारच्या इलेक्ट्रोडचा वापर केला जातो. तर सेंटर टिप म्हणजे हा दाखवलेला हा जो तिरका भाग आहे हा 30 अंशामध्ये इथे घासलेला जातो. दुसरा आहे ऑफसेट टिप हा सुद्धा अशा प्रकारचा असून 30 डिग्री त्याचा कोन दिलेला असतो. नंतर आहे क्रँक ऑफसेट टिप. तर या क्रँक ऑफसेट टिपची म्हणजे या ज्या आकृत्या आहेत या पेपर मध्ये येतात आणि आपल्याला ओळखावं लागते की स्पॉट वेल्डिंगचा कुठल्या प्रकारचा इलेक्ट्रोड आहे. तुम्हाला या आधी सुद्धा सांगितलं की तुमचे जे स्पॉट वेल्डिंगचे इलेक्ट्रोड आहे ते 2 प्रकारचे आहेत. एक म्हणजे सेंटर टिप आणि ऑफसेट टिप हे 2 प्रकार तुमच्या स्पॉट वेल्डिंग मध्ये जास्त प्रमाणात वापरले जातात.
आणि हे जे इलेक्ट्रोड आहे हे इलेक्ट्रोड थंड करण्यासाठी पाणी त्याच्यामध्ये सर्क्युलेट केलेलं असतं, म्हणजे वॉटर कुलिंग सिस्टीम याच्यामध्ये लावलेली असते आणि वॉटर कुलिंग सिस्टीमच्या माध्यमातून हे सर्व पाणी जे ते फिरते आणि हे जे इलेक्ट्रोड गरम होतात त्याला थंड करण्याचं काम हे इलेक्ट्रोड किंवा वॉटर कुलिंग सिस्टीम करत असते. आता इथे एक आकृती दिली आहे की आपण स्पॉट वेल्डिंग केल्यानंतर असा एक प्रकारचा ठिपका तयार होतो, त्याला म्हणतात नगेट. हा याला म्हणतात नगेट. आपण जेव्हा दाबतो ह्या दोन इलेक्ट्रॉन मध्ये हा जेव्हा जॉब जाता तेव्हा अशा प्रकारचा एक ठिपका तयार होतो, त्याला नगेट असं म्हटल्या जाते. तुम्हाला हा जो नगेट आहे किंवा ठिपक्याचा जो समजा रन असेल, हा ठिपका म्हणजे एक प्रकारचा रन त्या जॉबवर तुम्हाला मिळतो. हा जो रन आहे हा आपल्याला इलेक्ट्रोड म्हणजे इलेक्ट्रोडच्या मध्ये आणि जॉबच्या मध्ये समजा एखादी तांब्याची जर जॉब किंवा पातळ पट्टी जर आपण ठेवली 1.6 mm व्यास किंवा 2 mm व्यासाची, तर हा जो नगेट आहे हा नगेट येण्यापासून आपण त्याला परावृत्त करू शकतो. म्हणजे नगेट म्हणजे काय, एक प्रकारचा जॉबवर आलेला रन हा आहे. स्पॉट वेल्डिंग काय होते, एका वेळी एकच स्पॉट करू शकतो किंवा एका वेळी अनेक स्पॉट सुद्धा आपण करू शकतो. हे एका वेळी एक स्पॉट असेल तर आपल्याला जॉब करताना एका वेळी एक स्पॉट येतो, परंतु काही जे मोटार कारखाने त्याच्यामध्ये वेल्डिंग करताना अनेक असे इलेक्ट्रोड लावलेले असतात, त्याला मल्टिपल स्पॉट वेल्डिंग असं सुद्धा म्हटल्या जाते. वेल्डिंग ही स्पॉट वेल्डिंग मुख्यत्वे करून पोलादासाठी वापरल्या जाते. आणि तुमचा जे टायमर आणि समजा तुम्हाला योग्य प्रमाणात जर तुम्ही वेळेचं नियंत्रण करून टायमर जर वापरलं तर तुम्हाला याद्वारे ॲल्युमिनियम किंवा स्टेनलेस स्टील किंवा आपलं गॅल्वनाइज धातूंना सुद्धा वेल्डिंग करता येते. ही तुमची स्पॉट वेल्डिंगची माहिती. आता आपण सीम वेल्डिंग बद्दल माहिती पाहू. इथे सीम वेल्डिंगची आकृती आपण दाखवलेली आहे. ही जी सीम वेल्डिंग आहे ही स्पॉट वेल्डिंग सारखीच असते, परंतु याच्यात एक फरक असतो की त्या स्पॉट जे येतात ते एका मागोमाग एक येतात. म्हणजे काय होते की कंटिन्युअस तुमचं जी वेल्डिंगची क्रिया आहे ती एकसारखी सतत होत असते. आणि यामध्ये काय आहे की ज्या धातूला वेल्डिंग करायचं आहे ते दोन धातू या चक्राकार इलेक्ट्रोड मधून तुमच्या जातात ते, आणि त्याच्यामुळे काय होते, विद्युत प्रवाहाला विरोध निर्माण होऊन उष्णता निर्माण होते आणि उष्णता निर्माण झाल्यानंतर याच्यावर दाब दिला जातो आणि वेल्डिंगची क्रिया पूर्ण केला जातो. हे जे इलेक्ट्रोड आहे हे दोन्ही इलेक्ट्रोड गोल फिरत असल्यामुळे याच्यामुळे काय होते, गोल फिरता फिरता हे जर तुमचा विद्युत प्रवाह ऑन होणे म्हणजे चालू होणे आणि बंद होणे हा सुद्धा प्रकार याच्यावर या इलेक्ट्रोडच्या गतीनुसार नियंत्रित आपल्याला करता येतो. समजा जर तुम्ही जास्त गती ठेवली तर तुम्हाला जो वाहणारा विद्युत प्रवाह आहे तो तुम्हाला नियंत्रित करता येतो. मग तुम्हाला ह्या ज्या सीम वेल्डिंग आहे या सीम वेल्डिंग द्वारे एअर टाईट म्हणजे पूर्ण एअर टाईट जो सांधा असतो तो मिळवता येतो. त्याचा उपयोग कुठे कुठे होतो, तर समजा कंटेनर आहे, तुमचं वॉटर हीटर आहे, फ्युएल टँक आहे, यांना वेल्डिंग करण्यासाठी या सीम वेल्डिंगचा वापर केला जातो. जेव्हा वेल्डिंग एकसारखे येत नाही म्हणजे अंतरावर येते, इथे दाखवलेलं आपण एकसारखं वेल्डिंग येत नाही, ठिपक्याचं वेल्डिंग येते, तेव्हा त्याच्यावर काय होते, या पद्धतीला रोलर स्पॉट वेल्डिंग असं म्हटलं जातं. आता आपण इथे मगाशी पाहिलं स्पॉट वेल्डिंग मध्ये की स्पॉट वेल्डिंगचे इलेक्ट्रोड थंड करण्यासाठी पाण्याची व्यवस्था असते. तर हे जे इलेक्ट्रोड आहे या इलेक्ट्रोडला थंड करण्यासाठी सुद्धा अशीच पाण्याची व्यवस्था इथे केलेली असते किंवा याच्यावर पाण्याचा फवारा मारून सुद्धा काही ठिकाणी हे जे इलेक्ट्रोड आहे हे इलेक्ट्रोड थंड केल्या जातात. या पद्धतीत आपल्याला बट आणि लॅप दोन्ही प्रकारचे जॉईन करता येतात. बट वेल्डिंग जर करायचं असेल तर तुम्हाला बट वेल्डिंग करताना तुम्हाला अधिकचा फिलर रॉड इथे वापरला जातो. तिसरा जो प्रकार आहे तो प्रोजेक्शन वेल्डिंग. आता प्रोजेक्शन वेल्डिंग म्हणजे काय की तुमचा एखाद्या जो पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागावर उठाव निर्माण करणे, म्हणजे उठाव निर्माण करून जर आपण ते वेल्डिंग केलं तर त्याला प्रोजेक्शन वेल्डिंग असं म्हणतात. ही जी प्रोजेक्शन वेल्डिंगची पद्धत आहे ही स्पॉट वेल्डिंग सारखीच आहे. या पद्धतीचा उपयोग कुठे केला जातो, रचनात्मक कार्यात म्हणजे स्ट्रक्चरल वर्क जिथे आहे किंवा जे आहे तर त्या स्ट्रक्चरल वर्क मध्ये म्हणजे रचनात्मक कार्य, एखादा ढाचा उभा करायचा आहे तर त्याला जोड देण्यासाठी या प्रोजेक्शन वेल्डिंगचा
उपयोग केला जातो। ज्या ठिकाणी आपल्याला ह्या जोडावायच्या आहेत त्या ठिकाणी काय होते, आपण एम्बॉसिंग किंवा स्टॅम्पिंग किंवा मशीनच्या साहाय्याने जो जोडावायचे जे दोन धातू आहे त्यापैकी एका धातूवर उठाव निर्माण केला जातो। जसं आपण शीट मेटल मध्ये शिकलेलो आहे की तुम्ही जेव्हा शीट मेटल मध्ये एम्बॉसिंग करता म्हणजे काय होतं की एखादा जर पत्रा असेल तर त्याचा एका विशिष्ट ठिकाणी उठाव निर्माण करून एम्बॉसिंग टूलच्या साहाय्याने किंवा डायच्या साहाय्याने आपण तिथे उठाव निर्माण करतो आणि नंतर तो उठाव जो आहे तो अशा पद्धतीने इथे हा दाखवलेला आहे। तर तो जो उठाव आपण प्रोजेक्शन तयार करतो, त्या प्रोजेक्शनमुळे काय होते की त्या प्रोजेक्शनमुळे तुम्हाला उष्णता एका ठिकाणी केंद्रित करता येते। याच्यामध्ये वेल्डिंग करताना जो बाहेर काढलेला भाग आहे तो जुळणाऱ्या भागाच्या संपर्कात, आता हा इथे एम्बॉसिंग केलेला म्हणजे काय झालं, हे दोन पत्रे, हा एक पत्रा आहे, हा एक दुसरा पत्रा आहे, याच्यापैकी पहिला जो पत्रा आहे वरचा त्याला आपण काय केला, एम्बॉसिंग केला म्हणजे उठाव निर्माण केला आणि तो दुसऱ्या याच्यावर हे गरम केल्यानंतर त्याला दाब दिला तर अशा प्रकारचं वेल्डिंग आपल्याला इथे मिळते। ते वेल्डिंग करताना जो बाहेर आलेला भाग आहे तो जुळणाऱ्या भागाच्या संपर्कात इलेक्ट्रोडच्या साहाय्याने दाब देऊन आपल्याला सांधा जोडता येतो। एकावेळी एक प्रोजेक्शन किंवा एकापेक्षा जास्त प्रोजेक्शन, जसं स्पॉट वेल्डिंग मध्ये सांगितलं आपण सिंगल स्पॉट किंवा मल्टिपल स्पॉट, तशाच प्रकारचं वेल्डिंग इथे सुद्धा आपल्याला प्रोजेक्शन वेल्डिंग मध्ये आपल्याला करता येते। हे जे प्रोजेक्शन वेल्डिंग ही जी पद्धत आहे ही तुम्हाला गॅल्वनाइज आहे म्हणजे लेप किंवा लावलेले जे लोखंड आहे त्याच्यासाठी करता येतो। पोलाद याद्वारे वेल्डिंग केलं जाते म्हणजे जे स्टील आहे या स्टीलला सुद्धा याद्वारे आपल्याला वेल्डिंग करता येते। परंतु पितळ म्हणजे ब्रास आणि तांबे म्हणजे कॉपर या धातूंना प्रोजेक्शन वेल्डिंगच्या साहाय्याने आपल्याला वेल्डिंग करणे कठीण जाते, कारण यात प्रोजेक्शन जे आहे अशा प्रकारचा जो उठाव आहे त्या याच्यामध्ये तो जास्त तग धरत नाही, म्हणून आपल्याला या प्रोजेक्शन वेल्डिंग मध्ये तांबे आणि पितळ यांना वेल्डिंग करणे अवघड जाते। आता चौथा जो प्रकार आहे आपल्या रेजिस्टन्स वेल्डिंग मध्ये त्याला नाव आहे फ्लॅश बट वेल्डिंग। हे इथे आपण फ्लॅश बट वेल्डिंग दाखवलेलं आहे। या फ्लॅश बट वेल्डिंग मध्ये काय होते की जे जोडावयाचे जे धातू आहे ते असे क्लॅम्प मध्ये धरले जातात आणि तुम्हाला याला ह्या दोन्ही जोडावयाच्या धातूंना जे काही विद्युत पुरवठा आहे तो या क्लॅम्पच्या माध्यमातून इथे पुरवल्या जातो। तुम्हाला जोडावयाच्या दोन्ही धातूंचे टोके मागे पुढे सरकवले जातात। आता मगाशी सांगितलं या क्लॅम्प मध्ये हे जर दोन इलेक्ट्रोड आपण क्लॅम्प मध्ये हे जॉब बांधून घेतले आणि या क्लॅम्पला विद्युत प्रवाह दिलेला आहे, हा इथे वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर आहे। या वेल्डिंग ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने इथे तुम्हाला या क्लॅम्पला विद्युत पुरवठा पुरवलेला आहे आणि या क्लॅम्पच्या माध्यमातून या जॉबला तुम्हाला विद्युत पुरवठा दिलेला आहे। ही जी क्लॅम्प आहे एक तुमची मुव्हेबल क्लॅम्प आहे आणि दुसरी आहे स्टेशनरी क्लॅम्प। ही जी मुव्हेबल क्लॅम्प आहे ही मागे पुढे करून याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट मध्ये आणले जाते, संबंध निर्माण केला जातो आणि जेव्हा हे एकमेकांना टेकतात तेव्हा एक प्रकारचा फ्लॅश म्हणजे असा प्रकाश, तो प्रकाश बाहेर पडतो आणि उष्णता निर्माण होऊन तुम्हाला काय होते, दाब दिला जातो। जेव्हा ही उष्णता निर्माण होते तेव्हा दाब दिला जातो आणि जेव्हा तो धातू लवचिक होतो तेव्हा जो विद्युत प्रवाह तो ऑटोमॅटिक रित्या खंडित केला जातो। हा जेव्हा तुम्ही इथं दाब देता तेव्हा दाब दिल्यानंतर हा जो वेल्डिंगचा सांधा आहे तो आपल्याला जोड याच्यामध्ये पूर्ण मिळतो। दाब आता सांगितलं मी तुम्हाला की दाब हा जो जेव्हा विद्युत प्रवाह इथे होतो उष्णता निर्माण होते आणि लवचिक स्थितीत आल्यावर विद्युत प्रवाह काय होतो, ऑटोमॅटिक रित्या बंद केला जातो। आता या फ्लॅश बट वेल्डिंगचा उपयोग कुठे केला जातो, तर या फ्लॅश बट वेल्डिंगचा उपयोग प्लेटचे बट वेल्डिंग, बार, रॉड, ट्यूब यांना वेल्डिंग करण्यासाठी केला जातो। आणि दुसरं काय कास्ट आयर्न आहे किंवा लीड आहे किंवा झिंक अलॉय आहे यांना या पद्धतीने वेल्डिंग केल्या जात नाही। तर तुम्हाला जेव्हा या पद्धतीद्वारे जेव्हा सांधा तयार होतो तेव्हा एक प्रकारचा बल्ज म्हणजे असा उठाव या सांध्यावर तयार होतो, म्हणजे जास्तीचा
भाग, एक रिंग या सांध्यावर तयार होते. जेव्हा तुम्हाला जॉबचं फिनिशिंग आवश्यक असेल तेव्हा ही तयार झालेली जी रिंग आहे तुम्हाला मशीनच्या साहाय्याने किंवा ग्राइंडरच्या साहाय्याने घासून याच्यावर फिनिशिंग करून तुम्हाला तो जॉब द्यावा लागतो. म्हणजे याच्यावर का एक प्रकारचं रिंग म्हणजे धातूचा उठाव तयार होतो. हे जेव्हा आपण दाबतो त्याच्यामुळे काय होते, तो वितळलेला धातू वर येतो आणि थंड झाल्यावर अशी एक रिंग म्हणजे त्याला म्हणतात बल्ज तयार होतो आणि तो बल्ज इथे तुम्हाला फिनिशिंग करून नंतर जर जास्त फिनिशिंगचा जॉब द्यायचा असेल तर अशा वेळी तो जो बल्ज आहे, आलेला जो उठाव तो ग्राइंडर किंवा इतर मशीनिंगच्या साह्याने त्याला एक समान घासून त्याला तो आपल्याला द्यावा लागतो. याच्यामध्ये सुद्धा वेल्डिंगसाठी आपण वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर दाखवला आहे. प्रोजेक्शन वेल्डिंग मध्ये पण जो विद्युत प्रवाह तो प्रोजेक्शन वेल्डिंग मध्ये असे कॉपर इलेक्ट्रोड दोन दाखवले. आता तुम्हाला एक सांगायचं उद्दिष्ट म्हणजे काय की या रेझिस्टन्स वेल्डिंग मध्ये वेल्डिंग करताना प्रत्येक क्रियेमध्ये दोन दोन इलेक्ट्रोड वापरले. इथे स्पॉट वेल्डिंग मध्ये सुद्धा आपण हे दोन इलेक्ट्रोड वापरलेले आहेत. इथे सीम वेल्डिंग मध्ये सुद्धा हे चक्राकार आकाराचे इलेक्ट्रोड वापरले आहे. इथे फ्लॅट कॉपर इलेक्ट्रोड इथे वापरलेले आहे आणि इथे सुद्धा आपण अशाच पद्धतीने वेल्डिंग केलेलं आहे. पाचवा जो प्रकार आहे तो बट किंवा ऑफसेट वेल्डिंग आहे. ही जी बट वेल्डिंग किंवा ऑफसेट वेल्डिंग आहे ही थोडीशी या फ्लॅश बट पेक्षा वेगळी आहे. वेगळी म्हणजे काय, सगळं तसंच आहे. याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर आहे, याच्यामध्ये पण ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने तुम्हाला या जॉबला वेल्डिंगच्या साठी जो आवश्यक असणारा जो विद्युत पुरवठा आहे तो पुरवला जातो. परंतु याच्यामध्ये काय होते की याच्यात विद्युत प्रवाह जॉब मधून पाठवल्यानंतर सांधा लवचिक केला जातो व त्यावर दाब देऊन, म्हणजे हा जो दाब आहे हा सतत दाब द्यावा लागतो. इथे आपण काय करत होतो, फ्लॅश बट वेल्डिंग मध्ये हा जो मुव्हेबल क्लॅम्प आहे तो याला असा टेकवायचा आणि मग फ्लॅश तयार यायचा, एक प्रकारचा प्रकाश बाहेर पडायचा. तशा प्रकारचा फ्लॅश या बट किंवा ऑफसेट वेल्डिंग मध्ये येत नाही. आणि इथे आपण असा हा जो क्लॅम्प आहे हा मागे पुढे करायचं. या फ्लॅश किंवा आपल्या बट किंवा ऑफसेट वेल्डिंग मध्ये ही जी क्लॅम्प आहे ह्या क्लॅम्पच्या साहाय्याने एक सारखा दाब इथे दिला जातो. इथल्यासारखा मागे पुढे सरकवल्या जात नाही, एक सारखा दाब दिला जातो. आणि दाब दिल्यानंतर काय होते, उष्णता निर्माण होते आणि उष्णता निर्माण झाल्यानंतर तुम्हाला पाहिजे असलेला सांधा इथे आपल्याला मिळतो. आता ही जी ऑफसेट वेल्डिंग पद्धत आहे तुम्हाला मगाशीच सांगितलं की बट वेल्डिंग पेक्षा थोडी वेगळी आहे, कारण त्याच्यावर दाब एकसारखा, हाच एक फरक आहे. याच्यावर दाब एकसारखा दिला जातो, याच्यावर जास्त दाब दिल्या जात नाही. त्याच्यामुळे दाब दिल्या जात नाहीमुळे काय होते, एक सारखा दाब दिल्यामुळे काय होते, इथे फ्लॅश तयार होत नाही आणि असा जो सांधा आहे तो फिनिश झालेला सांधा आपल्याला अशा प्रकारे दिसतो. यात विद्युत प्रवाहाला विरोध हा सांध्याजवळ निर्माण झालेल्या उष्णतेमुळे होतो. इथे काय, इथे जो विरोध आहे तो कशामुळे निर्माण होतो की इथे जी उष्णता निर्माण होते त्या उष्णतेच्या माध्यमातून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाला विरोध निर्माण केला जातो. आता याचे उपयोग काय, तर बट किंवा ऑफसेट वेल्डिंगचा जो उपयोग आहे तो फक्त 200 किंवा 250 स्क्वेअर मिलीमीटर एवढ्या जर आकाराचे जॉब असतील त्या जॉबला वेल्डिंग करण्यासाठी या तुमच्या ऑफसेट वेल्डिंगचा उपयोग केला जातो. आणि ही जी फ्लॅश बट वेल्डिंग आहे, ह्या फ्लॅश बट वेल्डिंगचा उपयोग कुठे केला जातो, जर समजा एखाद्या जॉबचा आकारमान हे 250 स्क्वेअर मिलीमीटर याच्यापेक्षा जर जास्त असेल तर अशा वेळी आपल्याला फ्लॅश बट वेल्डिंगचा वापर करून तुम्हाला वेल्डिंगचा सांधा तयार करायचा आहे. तर हे अशा प्रकारे आपण वेगवेगळे जे रेझिस्टन्स वेल्डिंगचे प्रकार आहे ते बघितले. आता याच्यानंतर हे सगळे आपण जेव्हा प्रकार पाहिले, स्पॉट वेल्डिंग, सीम वेल्डिंग, प्रोजेक्शन वेल्डिंग, फ्लॅश बट आणि ऑफसेट वेल्डिंग, तर ह्यामध्ये उपयोग सांगितले. पण रेझिस्टन्स वेल्डिंगचे उपयोग काय काय, तर त्याच्यामध्ये एक जर आपण सारांश घेतला तर ही जी स्पॉट वेल्डिंग आहे किंवा सीम वेल्डिंग आहे किंवा प्रोजेक्शन वेल्डिंग आहे, या तीन वेल्डिंग, ह्या पहिल्याच्या तीन स्पॉट, सीम आणि प्रोजेक्शन, या तीन वेल्डिंगचा उपयोग जास्त करून कार किंवा ट्रॅक्टर किंवा शेतीची जी अवजारे आहे किंवा रेल्वे कोचेस आहे आणि कमी जाडीच्या प्लेटला जर तुम्हाला वेल्डिंग करायचं आहे तर अशा ठिकाणी स्पॉट, सीम आणि प्रोजेक्शन या तीन रेझिस्टन्स वेल्डिंगचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. समजा अवजड जॉब असतील किंवा मोठे जॉब असतील, चौकोनी असतील म्हणजे स्क्वेअर असतील, आयताकृती म्हणजे रेक्टँग्युलर असतील, वर्तुळाकार जॉब असतील, नियमित किंवा अनियमित आकाराचे जर जॉब असतील त्यांना एज प्रिपरेशन केल्याशिवाय बट आपला
फ्लॅश बट किंवा तुम्हाला ऑफसेट वेल्डिंगनी वेल्डिंग केल्या जाते. तर हे आपण यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे उपयोग पाहिले होते, पण आता 3 पाहिल्या. पण स्पॉट सेम प्रोजेक्शन यांचं कुठे कुठे प्रत्येक कारखान्यात, कारच्या कारखान्यात, ट्रॅक्टरच्या कारखान्यात, तुमच्या शेतकीचे अवजारे जे आहे त्याला वेल्डिंग करण्यासाठी, आणि तुमचे रेल्वेचे कोचेस, कमी जाडीच्या प्लेट, यांना सगळ्या या 3 पद्धतीने वेल्डिंग केल्या जातात. आता याच्यानंतर हे जे रेझिस्टन्स वेल्डिंग आहे, या रेझिस्टन्स वेल्डिंगचे फायदे कोणते आहेत, म्हणजे ऍडव्हान्टेज कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. तर पहिला फायदा या रेझिस्टन्स वेल्डिंगचा असा आहे की तुम्हाला या रेझिस्टन्स वेल्डिंगचा उपयोग तुम्हाला ज्या अति कमी जाडीच्या ज्या शीट मेटल आहेत, धातूच्या शीट आहेत, त्यांना वेल्डिंग करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे कमी जाडीच्या ज्या पत्र्या आहेत त्यांना वेल्डिंग करण्यासाठी याचा उपयोग होतो. म्हणजे ही जी रेझिस्टन्स वेल्डिंग आहे ही आहे वाईडली यूज फॉर जॉईनिंग शीट मेटल. दुसरा फायदा आहे की ही जी पद्धत आहे ही अतिशय वेगवान आहे, म्हणजे स्पीडी प्रोसेस आहे. याच्यामध्ये वाग येत नाही, म्हणजे नो डिस्टॉर्शन आहे. याच्यामध्ये वेल्डिंग करताना तुम्हाला जो वेल्डर आहे तो कुशलच पाहिजे असं काही नाही. अकुशल जरी कारागीर असेल तरी तो सुद्धा ही वेल्डिंगची क्रिया, रेझिस्टन्स वेल्डिंगची क्रिया करू शकतो. म्हणजे लेस स्किल ऑपरेटर कॅन डू द जॉब. म्हणजे तुम्हाला अर्धकुशल कारागीर सुद्धा ही वेल्डिंगची क्रिया करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला कडा घासण्याची आवश्यकता नसते, कारण पातळच प्लेट असतात सगळ्या, किंवा पातळ पत्र्यांना वेल्डिंग करण्यासाठी वापरतो, म्हणून एज प्रिपरेशन करण्याची गरज नसते. तर हा जो अशा प्रकारचा रेझिस्टन्स वेल्डिंगचा जो धडा आहे हा आपण आता पाहिला, तो तुम्ही शांततेने ऐकून घेतला आणि तुम्हाला जो याच्यातला काही समजला असेल पूर्ण भाग असं मी गृहीत धरतो. आणि हा जो धडा आहे किंवा लेसन आहे हा इथेच संपवतो. हा लेसन तुम्ही शांततेने ऐकला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो.